थांबतो नको यार. मस्त आहे. आवडला? हे सरप्राईज होतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आज स्पेशल आहे. आज मी समृद्धीला सरप्राईज देणार आहे, हनीमून सरप्राईज देणार आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल काय सरप्राईज असणार आहे. आणि तिला आता मी जस्ट खाली पाठवलं आहे. हॉटेल शोच्या काही स्टाफसोबत मी बोललो आणि एक पद्धतीचा डेकोरेशन आणि थोडं काही सरप्राईज प्लॅन केलेत. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा कुठेतरी फिरायला आलो आहे आणि खूप लांब फिरायला आलो आहे. आणि थोडं म्हटलं तिला सरप्राईज वगैरे देऊया. आणि मग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल की त्यासाठी मी आता काय करणार आहे. आणि जाऊया आपण आता खाली जाऊया फिरायला. ती आता वाट बघत असेल, खाली खाली उभीच आहे. आणि मनालीमध्ये मस्त थंडी चालली आहे. आपण जाऊया खाली आधी. तर मी आता आलो खाली आणि समोर इथे बसले. जायचं का? चल बाहेर जा, राऊंड मारून येऊ. चालेल. ठीक आहे, तुझ्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली आहे. समू, तुझी कॉफी बनते आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आज. सरप्राईज? हा, काय विचारू नको, ते थोड्या वेळ माहित पडेल. ठीक आहे. ठीक आहे, चला बाहेर जाऊया आता. मस्त असं क्लायमेट झालंय आणि हॉटेल मस्त दिसतो ना इथून. आपल्याच हॉटेलला हे लाईट आहे वाटतं, बाकीच्या एवढी लाईट नाही कोणी केलंय ना. हा, इकडे बॉर्डर असं लाईट ने केलं, म्हणजे असं असं हे काय म्हणतात त्याला, क्रिसमस वाला फील येतोय. पूर्ण असा क्रिसमस वाला फील येतोय. आणि आता आम्ही ह्या स्ट्रीटवर आहे, आपल्या मनालीच्या स्ट्रीटवर आहे. आता बहुतेक आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मे बी आपण मुंबईला जायला निघू. सेम व्हिडिओ कंटिन्यू करू मुंबईला जायला. आणि मुंबईला जायला जवळजवळ 12 तास लागणार आहेत. नाही सॉरी, दिल्लीला जायला 12 तास लागणार आहेत. आणि दिल्लीवरून मुंबईला काय आपण 2-2.5 तास फ्लाईटने जाऊ, म्हणून मी ट्रेनने बुक केली, फ्लाईटच बुक केली आहे. तर चला, खूप थंडी वाजे चालू. आता कॉफी, चल कॉफी बनला मी आपली. कॉफी पुढे बघ काम. चल मस्त अशी गरमागरम कॉफी पिऊया, है ना. आणि गरम गरम. आज काय घातलंच नाहीये ना कानामध्ये, टोपी नाही घातली ना, ग्लव्स घातलेत. आणि बर्फ पडलाय बाहेर. चल जाऊया, आधी चहा पिऊया आणि मग बोलू बाकी. चहा नाही, कॉफी. मला कॉफी आवडते म्हणून त्यासाठी आज कॉफी. तर मस्त गरमागरम अशी कॉफी झाली आणि पिऊया, कारण खूप थंडी आहे बाहेर. आणि ऑलमोस्ट आमची ट्रिप संपायला आली है ना. सगळं ऑलमोस्ट संपायला आलंय. आणि मे बी उद्या निघायचं आहे सकाळी 5 वाजता वगैरे. तर आता काय मस्त ट्रिप होती. काय होता तुझा अनुभव? छान होता एकंदरीत. थंडीमध्ये थंडीशी जरा जुळवून घ्यावं लागलं. आणि प्रवास ऍक्च्युली खूप आहे. तुम्ही मनालीला येत असाल ना, तर प्रवास खूप तुम्हाला लागणार आहे. माझ्या मते जर तुम्ही लग्नानंतर कुठे फिरायला जायचं असेल तर इकडे नका येऊ, दुसरीकडे आधी जा कुठेतरी फिरायला आणि मग मनालीला या. ते मी काय म्हणते तो तुम्ही नंतर आलं तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. आणि दुसरी गोष्ट, इथे तुम्ही कुठून बुक करताय, काय बुक करताय ते काळजी घ्या. मी हवं तर तुमच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ बनवेन की इकडे कसं यायचं, फ्लाईट तिकीट कशी बुक करायची, किंवा अजून काय हॉटेल्स कसे बुक करायचे, टूरवाला कोणाला हायर करायचं, किंवा कसं काय तुम्ही बजेटमध्ये करू शकता. आमची जवळजवळ 80,000वर जाते ट्रिप. 80,000वर आमची जवळजवळ ट्रिप जाते. तरी पण आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज स्किप केल्यात, नाहीतर मग 1-1.5 लाखावर ही ट्रिप गेली असती. तर चला आपण मस्त कॉफी एन्जॉय करूया आणि थोडं बाहेर राऊंड मारूया. लेट्स गो. आता झालं ऑलमोस्ट. आता समूला वर घेऊन जाऊया, तुझा रिएक्शन कॅप्चर करूया. डन. इकडे थंडी लागते. थंडी लागते.
थांब तू नको थांब थांब. सगळं रेडी केलंय. आता समूला बोलूया है ना. समू यो ये. हो मस्त आहे. आवडलं. हे सरप्राईज होतं. येस. कसं वाटलं. दरवाजा लाव दरवाजा लाव. मस्त आहे. And this cake for you. हॅपी हनीमून. इथे काय लिहिलंय नाही वाचलंस. आय लव्ह यू. काय लिहिलंय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आवडलं तुला. हो आवडलं. अजून आहे थोडं बाकी. ते अजून? नंतर थोड्या वेळाने. आधी हे आहे ते एन्जॉय करा है ना. केक कट करूया. हो. चलो. तर काय म्हणते कसं वाटलं तुला सरप्राईज. छान होतं सरप्राईज. हा आता म्हटलं उद्या जायचंच आहे मुंबईला परत 12 तासाचा प्रवास करून. तर त्याच्या आधी म्हटलं तुला एक छोटस सरप्राईज देऊया. छान होतं. अजून थोडं बाकी आहे ते नंतर. पण आता ह्या सर्वांमध्ये घरच्यांचे खूप आभार. माझ्या आईवडिलांचे समूच्या आईवडिलांचे. कारण लग्न हा असा मोठा सोहळा होता की ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी खूप जास्त मदत केली. रॅदर दॅन मदत म्हणण्यापेक्षा काय म्हणतात तर आपुलकीने ज्या गोष्टी हाताळल्या. काही कोणत्याच कार्यक्रमात काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तुमच्याकडे पण नाही झाला ना माझ्याकडे ना हळद वगैरे कशालाच नाही झाला. ते तुम्ही व्हिडिओ बघाल. मे बी हे ते आधी व्हिडिओ आले असतील. हा नंतर व्हिडिओ येईल. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. स्पेशली माझ्याकडचं बघायला गेलो स्वप्नील खूप धावत होता. समीर भाऊ होता. स्वप्नाली होती. अजून खूप अशी भावंड होती जी सातत्याने सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे कोण कोण होते. मम्मी पप्पा माझा भाऊ माझी बहीण आलेली होती पोरांना घेऊन. माझी काकी आणि माझे दुसरे पण भाऊ आहेत काकाची मुलं. ते पण खूप मदत करत होते. सगळे एवढे मदत करत कोणाकोणाचं नाव घेऊ असं. पण काही असे म्हणजे धावपळ एवढे करत होते ना. माझी मम्मी तर 6-6 दिवस झोपलीच नव्हती. तू बघितलंस ना आम्ही गावाला गेलो त्याचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की आम्ही दुसऱ्या दिवशी किती धावत होतो. तिसऱ्या दिवशी आजची म्हणजे जरा पण काय म्हणतात आराम नव्हता. कोणालाच आराम नव्हता. म्हणून म्हटलं की जरा फिरायला येऊया. कारण आमचं ऍक्च्युली 8 वर्षाचं रिलेशन आहे ना. आणि त्याच्यामध्ये आम्ही आत्ता असं बाहेर फिरायला आलोय. म्हणजे एवढी मोठी ट्रिप कधीच आम्ही केली नव्हती आयुष्यामध्ये. आम्ही बाहेर गेलोय पण असं ग्रुप सोबत गेलो. असं दोघेच कधीच नाही आलो फिरायला कुठे बाहेर. तर ही आमची पहिली ट्रिप होती. आणि कशी होती तुझी ट्रिप मग. ट्रिप छान होती एकंदरीत. मोठी ट्रिप सर्वात मोठी हीच होती ना. तर हा होता आमचा एक्सपिरियन्स. आणि सॉरी सगळ्यांना माझ्याकडून. कारण मी खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हतो टाकत. आणि नंतर अचानक व्हिडिओ टाकायला लागलो. कारणही तसंच होतं. मी प्रत्येक काय म्हणतात त्याला वर्षाला 20-22 एवढेच व्हिडिओ टाकत होतो. 3 वर्ष झाली. 6 वर्षापासून आपण व्हिडिओ करतोय. आता क्वालिटी अपग्रेड झाले. सगळं चांगलं झालंय. आय होप इथून पुढे असेल. आमच्याकडे आहे की नजर वगैरे लागायचं. हिला पण असतं की नजर लागेल नको. मला खूप भीती वाटते की एखाद्या गोष्टीची नजर लागू शकते. हा नजर लागू शकते. पण माझी फिलॉसॉफी थोडी वेगळी आहे की आपण थोडं चांगलं कर्म केलं ना की नजर आपोआप लागणं बंद होते. कारण वाईट नजरवाले 2-4च जण असू शकतात. पण चांगली पॉझिटिव्हिटी देणारे आपला सपोर्ट करणारे आणि आपल्या मुले काय म्हणतात त्याला पुढे जाणारे आणि इन्स्पायर होणारे खूप लोक आहेत है ना. तर आपण त्यांच्याकडे लक्ष देऊया. त्यांना कसं खुश ठेवता येईल ते बघूया. आपोआप लोकांचा आशीर्वाद आपल्याला मिळत जाईल. आणि मी दान धर्मात खूप विश्वास करतो. देव नाही पण मी असं म्हणजे माणुसकी किंवा एखाद्याला मदत ह्या गोष्टी आम्ही खूप मानतो. तर ठीक आहे बस आजसाठी एवढंच ठेवूया है ना. एवढं ज्ञान देणं बरं नाही. आता थोडं जेवूया आणि मग मुंबईला जायचंय ना सकाळचं. चलो बाय बाय. तर आत्ताच पूर्ण कॅन्डल लाईट डिनरची तयारी झाली. इथे सगळं लावलंय. समूला बाहेर पाठवलंय. आणि आत्ता आपण इथल्या लाईट्स बंद करूया.
ही पण लाईट बंद. इथं मस्त असा फील येतोय. आता समूला बोलावतो. या लास्ट सरप्राईज. हे काय? कॅन्डल लाईट डिनर. भारी. बसा बसा बसा. थंडी जास्त आहे ना आता. बस इथे बसताय. तर फायनली लास्ट कॅन्डल लाईट डिनर. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. थंडी खूप आहे तर पटकन जेऊया आणि बाकीचं नंतर बोलू आहे ना. हो. Let's go. काय कसं वाटलं मग? मस्त वाटलं. खूप थंडी लागली. आता आम्ही सगळं कव्हर अप करतो. छान वाटलं ना कॅन्डल लाईट डिनर वगैरे. थंडी जास्त लागते. आम्ही पहिल्यांदा कॅन्डल लाईट डिनर केलं ऍक्च्युली है ना. आता फक्त लास्ट राहिलं द्यायचं. ते झालं की मग झालं आजचं. आता लास्ट आहे. ओ गुलाब. थँक्यू. चला बाय. आता आपण डायरेक्ट मुंबईला जायला निघूया हो. है ना. बाय बाय. बाय. तर आत्ता वाजले सकाळचे 7 आणि हे बघ आम्ही काय करतोय. सकाळी आम्ही 2:30 वाजता उठलोय रात्री आणि 3ला निघालोय. तुम्ही थरथरताय कशाला? कारण मी ग्लव्स नाही घातले तयार के. मी कुठे घातलेत? मी पण नाही. तर जाऊ दे. आता जाऊया. आमचे ड्रायव्हर का जरा फ्रेश व्हायला गेलेत आणि मग भेटू. नाश्ता करायला भेटू ना. फ्लाईट 8ची. लेट्स गो. फुक. आत्ता आहोत आपण हरियाणामध्ये आणि इथे आहे हरियाणाची शेती. समोर आहे मन्नत. नाश्ता. हरियाणामधील मन्नत हॉटेलमध्ये आम्ही पोटभर जेवलो आणि पुढील दिल्लीसाठीचा प्रवास चालू केला. दिल्लीला पोचायला आम्हाला तब्बल 12-1 तास लागले. आमची फ्लाईट रात्री 8ची होती म्हणून आम्ही 5 वाजताच एअरपोर्टला पोचायचा प्रयत्न केला. एअरपोर्टला पोचल्यानंतर चेक इन करायचं होतं. 3 तास आधी एअरपोर्टला पोचावं लागतं. थोड्याच वेळात चेक इन करून झाल्यानंतर आम्ही बोर्डिंग पास कलेक्ट केला. हा बोर्डिंग पास असा दिसतो. तर आत्ता आम्ही आहोत दिल्ली एअरपोर्टला. चेक इन वगैरे सगळं झालं. आता बघितलं की आधी सगळं सामान काढायला होतं ते लोक. चला आता मुंबईला जाऊया आणि बाकी काय असेल ते आपल्या तिकडच्या घरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगतो. आता जाऊया बोर्डिंग करूया. विमानामध्ये विंडो सीटने जर प्रवास करायचा असेल तर ते आधीच बुक करावं लागतं. आम्ही जाताना आणि येताना दोन्ही वेळेला विंडो सीट बुक केली होती. विस्ताराला हे नव्हतं ना. स्क्रीन नव्हती आणि हे पण नव्हतं. रियुजेबल इयरफोन. आणि याचं तिकीट बरं होतं त्याच्यापेक्षा. तुला बघायचा पिक्चर? मग दोघं एकच बघूया. एकच बघूया. बघा एक पिक्चर आणि एक घर घेऊन जात असतं. हां हे कॉम्प्लिमेंटरी आहे ना. सिंगल पेन स्पेशली पॅक फॉर. आम्ही अल्लू अर्जुनचा पुष्पा मूवी पाहत होतो. आता प्लेनने टेक ऑफ घेतला आहे. टेक ऑफ झाल्यानंतर काहीच वेळात जेवण आलं. आम्ही व्हेज जेवण मागवलं होतं.
आणि त्याची चवसुद्धा फार छान होती. मस्त असं पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा पिक्चर बघायला चालू केलं. मूवी संपल्यानंतर बाहेरचा नजारा अनुभवायला गेलो. रात्रीचा वरून पृथ्वी बघणं म्हणजे वेगळाच अनुभव होता आणि पहिलासुद्धा. मस्त अशी फ्लाईट एन्जॉय केल्यानंतर आम्ही मुंबईला लँड झालो आणि सुखरूप घरी पोहोचलो.